मी श्वेता अंकले. आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. बेळगावात मंत्रिपदासाठी लॉबिंग तेजीत. आसिफ सेठ यांचीही दावेदारी चर्चेत. कर्नाटक बनेल देशाची एआय राजधानी. पहिले एआय विद्यापीठ व इनोव्हेशन हब उभारणार मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. महाराष्ट्रातील 50हून अधिक घरफोड्यांचा छडा. बेळगाव माळमारुती पोलिसांची मोठी कारवाई. 2 आंतरराज्य चोर जेरबंद. तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळवण्याची मागणी. बेळगावच्या पाणी प्रश्नावर माजी नगरसेवक संघटना आक्रमक. आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन. सीमा प्रश्नासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे. वारकऱ्यांच्या चरणसेवेत आपासाहेब कीर्तने. भक्ती सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम. सुंडीचा वझर धबधबा पुन्हा प्रवाहित. निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पार्किंग सुविधेमुळे पर्यटकांना दिलासा. माध्यान्ह भोजनानंतर 12 विद्यार्थ्यांना त्रास. मुधोळमध्ये 9 रुग्णालयात दाखल. चौकशी सुरू. विजापूर दौऱ्यात मोहन भागवत यांचे स्वागत. उमेश कारजोळ यांच्या हस्ते सत्कार. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला असून बेळगाव जिल्ह्यात मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांच्या हालचाली वाढल्यात. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते शर्यतीत असल्याची चर्चा आहे. कर्नाटक राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मंत्रिपदासाठी इच्छुक नेत्यांची लॉबिंग तेजीत आली आहे. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार अशोक पट्टण आणि आमदार आसिफ सेठ यांच्यासह 6 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्रिपदाचा निर्णय हायकमांड आणि मुख्यमंत्री घेतील. संधी मिळाल्यास ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडू असे त्यांनी सांगितले. तसेच मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचंही आसिफ सेठ यांनी स्पष्ट केलंय. आता मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव जिल्ह्याला किती प्रतिनिधित्व मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटक आता देशाची एआय राजधानी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. कर्नाटकला देशाची अधिकृत एआय राजधानी बनवण्याचा संकल्प राज्य सरकारने केलाय. देशातील पहिलं आणि सर्वात मोठे एआय विद्यापीठ तसेच एआय इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केली आहे. बेंगळूर हे जगातील आघाडीच्या एआय शहरांपैकी एक असून राज्यात अत्याधुनिक ग्रीन डेटा सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. तसेच शालेय स्तरापासून एआय शिक्षणाचा समावेश करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. बियॉन्ड बेंगळूर या संकल्पनेअंतर्गत बेळगावसह विविध शहरांमध्ये जागतिक दर्जाची तंत्रज्ञान केंद्रे विकसित केली जाणार आहेत. शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून नवकल्पनांना चालना देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील 50हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 2 सराईत चोरांना बेळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रातील 50हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या 2 आंतरराज्य सराईत चोरांना बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहन मुंडे वय 33 आणि श्याम जाधव वय 30. दोघेही राहणार अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 1617 ग्रॅम चांदीचे आणि 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 4,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान आरोपींचा बीड, लातूर, पुणे, सोलापूर आणि विजयपूर आदी भागातील घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाला असून तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक बी.आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बेळगाव शहराच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी वळवण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले. बेळगाव शहरातील पाणी टंचाईचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळवण्याची मागणी बेळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेने केली आहे.
या संदर्भात बेळगावातील माजी नगरसेवकांनी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तिलारी धरणातील वीज निर्मितीनंतर उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळवल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच सीमा भागातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंटकर, दीपक वाघेला, अमर येळूरकर, सुनील बाळेकुंद्री आणि संजय पाटील कल्लेहोळ आदी उपस्थित होते. बेळगाव सीमा प्रश्नासाठी आता भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा मार्ग स्वीकारण्यात आलाय. आळंदी ते पंढरपूर वारी दरम्यान एका कार्यकर्त्याने वारकऱ्यांच्या चरण सेवेतून विठ्ठलाच्या चरणी सीमा प्रश्न सोडवण्याचं साकडं घातलंय. बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा आणि दीर्घकाळ प्रलंबित सीमा प्रश्न मार्गी लागावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आप्पासाहेब कीर्तने यांनी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी सुरू केली आहे. वारीच्या मार्गात थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना तेल लावून मालिश करत ते चरणसेवा करत आहेत. वारकरी संप्रदायाच्या सेवाभावातून प्रेरणा घेत त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून पांडुरंगाच्या चरणी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागावा अशी प्रार्थना ते करत आहेत. वारकऱ्यांची सेवा हीच माझी विठ्ठल भक्ती असून बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात यावा ही कोट्यवधी मराठी जनतेची भावना आहे असे आप्पासाहेब कीर्तने यांनी सांगितले. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाची सध्या वारकऱ्यांसह नागरिकांमध्येही चर्चा होत आहे. पावसाच्या आगमनानंतर निसर्गरम्य ठिकाणे पुन्हा खुलू लागली आहेत. चंदगड तालुक्यातील एक प्रसिद्ध धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत असून येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे चंदगड तालुक्यातील सुंडी येथील वझर धबधबा पुन्हा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलंय. 30 ते 40 फुटांवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी दररोज विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. बेळगावपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याकडे हिरवीगार शेती, दाट वनराई आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटकांची पावले वळत आहेत. अनेक पर्यटक धबधब्याचा आनंद घेत छायाचित्रण करताना दिसत आहेत. दरम्यान वाढती पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन धबधबा परिसरात वाहनांसाठी पार्किंग मैदान तयार करण्यात आलंय. त्यामुळे पर्यटकांना वाहन उभं करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे अशी माहिती धबधबा कमिटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विजापूर आगमनानिमित्त समाजसेवक उमेश कारजोळ यांनी केशरी शाल अर्पण करून तसेच पद्मश्री काका कारखानीस यांच्या जीवनचरित्राचा ग्रंथ भेट देत त्यांचे आत्मीय स्वागत केले. विजापूर येथील साई मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीसाठी आलेल्या मोहन भागवत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश कारजोळ यांनी सांगितले की काका कारखानीस यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता आणि शिक्षण प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. अशा महान व्यक्तिमत्वाचा जीवनचरित्र ग्रंथ मोहन भागवत यांना भेट देताना आनंद होत आहे. वैष्णव सदन आश्रम, येळूर धामणे ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामस्मरणात सीमा भागातील शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. कैलासवासी हभप श्री कल्लाप्पा लक्ष्मण हुंद्रे यांच्या घरापासून पालखी पूजनाने सुरुवात झालेल्या दिंडीचे विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री चांगळेश्वरी देवी मंदिर व वैष्णव आश्रम येथे पूजन करण्यात आले.
दरम्यान या वारीमध्ये येळ्ळूर, धामणे, नागुर्डा, हलगा, मुतगा, देवगणहट्टी, अवचारहट्टी, जुने बेळगाव व वडगाव परिसरातील वारकरी सहभागी झाले असून दिंडीचा पहिला मुक्काम कलमेश्वर मंदिर, जुने बेळगाव येथे होणार आहे. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील मुगळखोड येथील शासकीय मॉडेल प्राथमिक शाळेतील 12 विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास झाला. त्यापैकी 9 विद्यार्थ्यांना मुधोळ तालुका रुग्णालयात तर निर्जलीकरणामुळे 3 विद्यार्थ्यांना बागलकोट जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी संगप्पा, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन बाळे यांनी रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची माहिती घेतली. घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून आमदार आर.बी. तिम्मापूर यांनीही तातडीच्या उपचारांचे निर्देश दिले आहेत. आंबेवाडी येथील श्री विठू माऊली भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पायी दिंडीचे प्रस्थान रविवार दिनांक 12 जुलै रोजी उत्साहात झाले. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवराज जाधव, महादेव एस माळगी, मथुरा, बाळकृष्ण तेरसे, बाबाजी पावशे आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. घळगेश्वर मंदिरात विविध पूजन विधी पार पडले तर दिंडीच्या मार्गावर प्रगतशील शेतकरी चिंतामणी कोलते यांनी भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था केली. 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलेली ही शिस्तबद्ध दिंडी आकर्षक रथासह हरिनामाचा गजर करत आषाढी एकादशी दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दाखल होणार आहे. बागलकोट येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत नंदगाव येथील कनक रेड्डी कुटुंबातील दीर्घकाळ प्रलंबित मालमत्ता वाद परस्पर संमतीने मिटवण्यात आला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मास्टर RKG महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोक अदालतीत 46,842 पैकी 41,743 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या शिबिरात कौटुंबिक वादातील काही जोडप्यांनीही मतभेद विसरून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन प्रक्रिया टाळून परस्पर चर्चेतून वाद सोडवण्याचा लोक अदालतीचा उद्देश यशस्वी ठरला. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुनगरी येथे इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी भरवलेल्या मुलांचा गावठी बाजार व रानभाजी महोत्सवातून अनुभवाधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने पिकवलेल्या विविध भाज्यांची विक्री करत व्यवहार ज्ञान, शेतीचं महत्त्व, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाचं कौतुक कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालनकर, उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण, सचिव आशिष परब, शाळा समिती अध्यक्ष मनीष पारकर यांच्यासह इतर मान्यवर व पालकांनी केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मनीष पारकर, प्रभाकर सावंत, मुख्याध्यापक संजीव राणे, अरविंद दळवी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून महोत्सवानंतर विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचाही संदेश दिला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी दरड दुर्घटनेतील बाधित कुटुंबांना रोटरी क्लब ऑफ लोटेने मदतीचा हात दिला असून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सदस्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पुनर्वसनाच्या गरजा जाणून घेतल्या. दहिवली दरडग्रस्त भागासाठी पुढील 1 वर्ष सातत्याने शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प रोटरी क्लबने केलाय. घरांच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ लोटेच्या अध्यक्षा रोटेरियन सोनाली रहाटे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रावणी सुर्वे तसेच संदीप सुर्वे, उत्तम कुमार जैन, संकेत चाळके आदी उपस्थित होते. दरम्यान या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाला असून प्रशासनाने 16 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. मान्सूनने काहीसा ब्रेक घेतला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. दक्षिण बांगलादेशजवळ तयार झालेले चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र पुढील 24 तासात
कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता असून त्याचा प्रभाव ईशान्य व पूर्व भारतात जाणवणार आहे. दरम्यान वायव्य भारतातील पश्चिमी विक्षोभामुळे येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचा वेग मंदावलाय. बेळगाव महानगरपालिकेमार्फत पत्रकारांसाठी राबवण्यात येणाऱ्या विमा योजनेचे तातडीने नूतनीकरण करून लाभ अखंडपणे सुरू ठेवावा अशी मागणी बेळगाव इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी महापौर प्रीती कामकर आणि महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विमा योजनेचे त्वरित नूतनीकरण करून पात्र सर्व पत्रकारांना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत सुगंधी, श्रीकांत कुबकड्डी, चंद्रू श्रीरामडू, मंजुनाथ पाटील, श्रीधर अडिवेश पाटील, सहदेव माने, अनिल कासगार, मैलारी पटाद आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कोल्हापूरहून गोकर्णकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये गुंजी येथे बस न थांबवल्याच्या कारणावरून एका महिला प्रवाशाने कंडक्टरला मारहाण करून बसच्या पुढील काचेची दगडाने तोडफोड केल्याची घटना घडली. बस क्रमांक KA 23F1106 मधील ही घटना लोंढा येथे घडली असून घटनेनंतर बस खानापूर पोलीस ठाण्यात नेऊन महिलेविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुंजी येथे अधिकृत थांबा नसल्याचे सांगूनही महिलेला गुंजी ते लोंढा असे तिकीट देण्यात आले होते. या दरम्यान उर्वरित प्रवाशांची दुसऱ्या बसमधून व्यवस्था करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.